बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात काही गावांमध्ये एका विचित्र आजाराच्या साथीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय। अवघ्या 3 दिवसांमध्ये अनेकांना टक्कल पडल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली। या प्रकरणी आरोग्य विभागानं गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केलंय, परंतु हा नेमका काय प्रकार आहे हे अद्याप अस्पष्ट आहे। लहान असो वा वयोवृद्ध, शालेय विद्यार्थी असो वा युवक, पुरुष असो किंवा स्त्री, सर्वच वयोगटातील बहुतांश जणांना अचानक टक्कल पडू लागलंय। बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये नागरिकांना केस गळतीचा त्रास होतोय आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। इतर पासून बाबा इतर नाही मी माझा इतर सोमवार मगर आता बुधवार। हे केस किती दिवसाचे आहेत? हे इतर पासून 3 दिवसापासूनचे केस आहेत। हो, काही साबण शॅम्पू लावलं होतं का? नाही दुसरं काहीच नाही लावलं। काहीच नाही। आलेलं पथक त्यांना आज विचारलं की तुम्ही पाणी तपासायला नेलं होतं 8 दिवस झाले 1 तारखेपासून आतापर्यंत त्याला विचारलं त्यानं पाण्याचा काय फॉल्ट आहे तुम्हाला काही असं वाटते काय? त्याला सांगितलं म्हटलं बाबा फॉल्ट असेल तर आम्ही त्यांना आंघोळा करत नाही। त्याने काही आम्हाला सांगितलं नाही। पाणी खारपण पट्टा आहेच आमचा, पण आता लोक काही पाण्यापासून काही राहिलं नाही तसं। हा संपूर्ण परिसर खारपान पट्टा म्हणून ओळखला जातो। बोंडगाव, काठोरा आणि कालवड या गावात केस गळतीचे रुग्ण आढळून आले। या गावांमध्ये जवळपास 30 ते 35 लोकांना या केस गळतीची लागण झाली आहे। अगोदर डोक्याला खाज येणं, नंतर सरळ केस हाती येणं आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडलंय। शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा गावांमध्ये अनेकांना केस गळती। एका गावात जवळपास 30 ते 35हून अधिक व्यक्तींना केस गळती। सुरुवातीला डोकं खाजवण्यासारखी लक्षणं, हळूहळू केस गळती आणि त्यानंतर चक्क टक्कल। केस गळतीमध्ये महिलांची संख्या ही लक्षणीय नाही। हा तर खारपान पट्टा आहे, त्यामुळे पाणी तर इथं खूप दिवसाचं क्षारयुक्त आहे, त्यामुळे आतापर्यंत असं कधी घडलं नाही। हे तर पहिल्यानंच झालं की बा सांगता येत नाही पाण्यामुळे झालं असन का शॅम्पूमुळे झालं असन। काही डॉक्टरांचं म्हणणं होतं की बा शॅम्पूमुळे होते, परंतु काही पेशंट असे आढळले की ज्यांनी शॅम्पू कधीच वापरलेला नाही किंवा साबण पण वापरलेला नाही, असे पण पेशंट निघले। केस गळतीच्या आजाराची आरोग्य विभागानं गांभीर्यानं दखल घेतली आहे। आरोग्य पथकाकडून तपासणी केली जात असून काही रुग्णांचे नमुने हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत आणि त्यानंतरच या आजाराबाबतचं नेमकं निदान हे समोर येणार आहे। मोस्टली डोक्यावरती स्केलिंग्स होते, सोबत काही पॅचेस होते आणि पेशंटला कंप्लेंट होती की मला तिथे खाज येते। खाज येऊन मोस्टली माझे केस जात आहेत। तर यामध्ये मोस्टली असं दिसून आलंय की पेशंटला टिनिया कॅपिटिस, सेबोरिक डर्मॅटायटिस, पिटारियासिस कॅपिटिस म्हणून आजार असतात, काही जे फंगल इन्फेक्शन आहे ते असू शकतात, पण त्याचा एक्झॅक्ट कॉज जो आहे तो आपल्याला त्या पेशंटचे तुकडे, जे त्वचेचे जे तुकडे म्हणतो आपण, की तो तुकडा अकोला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे पाठवल्यानंतरच त्याचा जे रिपोर्ट येईल त्याहून आपण सांगू शकू की बा एक्झॅक्ट कॉज ऑफ काय आहे, याचा नेमका कॉज काय आहे। आज ज्याचा उल्लेख आपण केला त्या बुलढाणा जिल्ह्यातल्या त्या गावातील जो काय प्रकार आहे त्या प्रकाराची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे। आज पेपरमधून ज्या बघितलेल्या बातम्या आहेत त्या बघितल्यानंतर मी स्वतः डेप्युटी डायरेक्टरना सांगितलंय की प्रत्यक्षामध्ये स्पॉट व्हिजिट करा, त्या संबंधित जे काय पेशंट्स असतील किंवा जे संबंधित व्यक्ती असतील त्या व्यक्तींच्या बरोबर डायलॉग केल्यानंतर आणि आमच्या आरोग्य विभागाच्या टीमच्या माध्यमातून योग्य ते ओपिनियन त्यांच्याकडून येईल। खरं म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल वस्तुस्थिती माहिती करून घेणं आणि मग त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीने बोलणं बरोबर। शॅम्पू वापरल्यामुळे केस गळती आणि टक्कल पडत असावं असं डॉक्टरांचं मत आहे, पण ज्यांनी आयुष्यात कधीच शॅम्पू वापरलेला नाहीये, त्याला हातही लावलेला नाहीये, त्या लोकांचे केस जात असल्यामुळं नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे। दरम्यान केस हा शरीरावरील बाह्य भाग असल्यानं नागरिकांनी घाबरू नये, तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आरोग्य विभागाकडून केलं जातं। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।